तुषा, तुला जेव्हा नॅशनल अवॉर्ड मिळालं तेव्हा तुला काय वाटलं? नॅशनल अवॉर्ड म्हणजे काय आहे आणि काय सांगितलं आई बाबांनी? म्हणजे मी असा अभ्यास करत होते हा आणि आईला कॉल आला हा की नॅशनल अवॉर्ड मिळणार आहे. मला पण माहिती नव्हतं, आईला पण माहिती नव्हतं. हा मग आई म्हणली तू अभ्यास सोड. मी म्हटलं का? तर आई म्हणली नॅशनल अवॉर्ड मिळतंय तुला. हा हा तर मी म्हणले थँक्यू गौ, मला अभ्यास नव्हतं करायचं, तू सोडून टाकलंस. आपण तर फिल्म केली तर आपल्याला नॅशनल अवॉर्ड मिळते. चांगली ऍक्टिंग केली की. नॅशनल अवॉर्ड म्हणजे काय? म्हणजे पप्पा बोलले की असं आपल्याला विमानात जायचं असते. मी केव्हा तेव्हापर्यंत विमानात बसले नव्हतो. हा आणि विमानात जायचं असते आणि असे एअर हॉस्टेल येतात आणि एक ट्रे घेऊन येतात, त्यामध्ये खूप सारे किंडर जॉय असतात आणि ते मी सगळे पण घेतले तर ते काहीच नाही बोलत. म्हणजे हवे तेवढे घेऊ शकतो. हा, आणि मी म्हणलं मी करणार, पण त्यावेळेस काही मिळालं नाही. पण जिप्सीला मिळालं आणि ते माझं स्वप्न पूर्ण झालं. अभिनंदन काय फेटते तू? हो तर मिळालं. मी मम्मीचं बोललो, मम्मी नाचव मिळालं माहित नाही. आता मिळालं मग आमच्या डायरेक्टरला भरा तुझ्या एडीचा. हा तर आपला नाचता मिळालो. बापरे, पहिली फिल्म, पहिला नाचता आणि पहिलंच हे तर तू मोठी होता. नमस्कार मंडळी, अमृता फिल्मच्या 1 on 1 मध्ये मी तुमचं स्वागत करते. आज जी काही मंडळी माझ्याकडे आलेली आहे तुम्हाला भेटायला, त्यांना भेटून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. आतापर्यंत शाहरुख खानला 40 वर्षानंतर हे अवॉर्ड मिळालं, राणी मुखर्जीला 15 वर्षाने मिळालं. अशा अनेक दिग्गजांना कितीतरी वर्षानंतर हे अवॉर्ड मिळतंय. परंतु आज जी पाहुणे मंडळी आपल्याकडे आलेली आहेत त्या मुलांना 7व्या आणि 8व्या वर्षी नॅशनल अवॉर्ड मिळालेले आहेत. हे भावी सुपरस्टार होणार आहेत. तर यांना भेटूया आजच्या या कार्यक्रमात. सर्वात पहिल्यांदा मी भेट करून येते भार्गवशी. ही छोटी त्रिशा आणि हा आमचा कबीर. त्या मंडळी आज ह्या तिघांची आपण गप्पा मारणार. भार्गव, तू या चित्रपट सृष्टीत कसा आलास? नमस्कार, मी भारताप. मी जरीचा मूवी होतो, फिल्मचा मूवी आहे. त्यावेळेस जोरात बोल थोडं. तंदुरी भारती आणि पवन इंदू हे 2 स्टार्टिंग डायरेक्टर होते. त्यांनी मला बघितलं आणि मी ह्या फिल्म नाही मिळालो. आता माझे पप्पा माझ्या दत्ता हे माझे पण तारेदारी निंबेचा म्हणून थोडं जोरात बोल बेटा. तारेदारी निंबेचा म्हणून ते काम करतात. 25 वर्ष त्यांना काम करून इंडस्ट्रीमध्ये येऊन. तर आजची ओळख झाली आणि थँक्यू तुझ्यात नागात मला ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि नाट्य मिळाला. आता त्रिशा, तू? मी असंच एकदा टीव्ही बघत होते, हा तेव्हा मला एक टीव्ही मध्ये मुलगी दिसली. मी आईला विचारलं की ही कशी आली, तर आईने सांगितलं मला की असं असं करावं लागतं, असं असं म्हणजे काय? ऍक्टिंग करावी लागते कॅमेरा समोर. हा मग आईने माझे ऑडिशन्स द्यायला सुरू केले आणि मग नंतर मला एक वेब सिरीज मिळाली आणि मग नाल्टू. अच्छा, बरं. आता आपण थोडस कबीरशी बोलूया. कबीर, तू कसा काय आला सिनेमामध्ये? आमचे सगळे घरचे कशा ना कशामध्ये आहेत. म्हणजे माझे आजोबा कविता लिहितात. माझ्या पप्पांची आजी नक्कल करते सगळ्यांची गावाकडं. हा, ती गावाकडे असती. आणि मला एक दिवशी पप्पांनी सांगितलं की मी माझ्या मम्मीच्या पोटात असतानाच काम करत होतो. ते कुठल्या तरी फिल्म का कशासाठी एक पोटात बाळ असणार एक बाय हवी होती, तर ती मिळत नव्हती. आणि मग पप्पांनी विचारलं तू करशील का? माझ्या मम्मीला विचारलं आणि मग म्हणली हो, ट्राय करून बघते. तसंच मग मी पोटात असणारे काम केलं. मग थोडासा मोठा झाला, 2.5 वर्षाचा. मी सुरमा नावाची शॉर्ट फिल्म केली. आणि आता तुम्ही सांगितलं तसं मला नॅशनल मिळाला. ते कशामुळे मिळाला माहिती का? नाही, मला कसं माहिती असणार? मला असं माहिती नव्हतं कॅमेरा समोर काय करायचं, ऍक्टिंग कशी करायची.
आणि मग पप्पा बोलले आपण तर फिल्म केली तर आपल्याला नॅशनल अवॉर्ड मिळते, चांगली ऍक्टिंग केली की. नॅशनल अवॉर्ड म्हणजे काय, म्हणजे पप्पा बोलले की असं आपल्याला विमानात जायचं असते. मी तेव्हापर्यंत विमानात बसलं नव्हतं. हा आणि विमानात जायचं असते आणि याचे एअर हॉस्टेल येतात आणि एक ट्रे घेऊन येतात, त्यामध्ये खूप सारे किंडर जॉय असतात आणि ते मी सगळे पण घेतले तर ते काहीच नाही बोलत. म्हणजे हवे तेवढे घेऊ शकतो. हा, आणि मी म्हणलं मी करणार, पण त्यावेळेस काही मिळालं नाही, पण जिप्सीला मिळालं आणि ते माझं स्वप्न पूर्ण झालं. मग तू दिल्लीला गेलास तुझा अवॉर्ड घ्यायला, तेव्हा तुला एअर होस्टेसने आणून दिले का Kinder Joy? हो, तू किती घेतलेस? सगळे. सगळे घेतले. अरे वा. तुषा, तुला जेव्हा नॅशनल अवॉर्ड मिळालं तेव्हा तुला काय वाटलं, नॅशनल अवॉर्ड म्हणजे काय आहे आणि काय सांगितलं आई बाबांनी? म्हणजे मी असा अभ्यास करत होते हा आणि आईला कॉल आला हा की नॅशनल अवॉर्ड मिळणार आहे. मला पण माहिती नव्हतं, आईला पण माहिती नव्हतं. हा मग आई म्हणली तू अभ्यास सोड. मी म्हणलं का, तर आई म्हणली नॅशनल अवॉर्ड मिळतंय तुला. हा हा तर मी म्हणले थँक्यू गौ, मला अभ्यास नव्हतं करायचं, तू सोडून टाकलंस. अभ्यास नव्हता करायचा. तुला ऍक्टिंग आवडते का अभ्यास आवडतो? ऍक्टिंग. ऍक्टिंग आवडते, अभ्यास करायला आवडत नाही. नाही. पण पहिला अभ्यास तर केलाच पाहिजे ना. स्कूलमध्ये एवढे भरून लेसन देतात, बुक भरून. स्कूलमध्ये तुला जेव्हा अवॉर्ड मिळालं कळलं तेव्हा तुझ्या टीचर्स आणि तुझे जे फ्रेंड्स होते त्यांना काय आनंद झाला? काहीच नाही वाटलं. कॉंग्रॅच्युलेशन म्हणली मला. कॉंग्रॅच्युलेशन मिळाली. भार्गव, तुझी रिॲक्शन काय? मी आता बघतो होतो मोबाईल, मी बाहेर आलो ताम बाहेर आलो ह्या अभिनंदन नाचा काय फेटते तू, हो तर मिळालं. मी मम्मीचं बोललो, मम्मी नाचव मिळालं, माहित नाही आता मिळालं. मग आमच्या डायरेक्टरला भरा तुझ्या एडीचा, हा तर आपला नाचता मिळालं. बापरे, पहिली फिल्म, पहिला नाचता आणि पहिलं हे, तर तू मोठी होता आला ती. खूप आनंद झाला असेल ना. हा पहिली तुम्ही तिला फिल्म. खूप छान काम Thank you, केलं. ma'am. Thank you. सगळ्यांनीच तुम्ही मुलांनी छान काम केलंय. आता मला सांग, तुझ्या ह्या यशामध्ये आई वडिलांचा किती सहभाग होता? तूप जवळचा तूप. म्हणजे ते तुम्हाला काही हेल्प करत होते हो का? हो. काय हेल्प केली सांगू शकतो? नीट बोलायचं, तत्व वाढायचं, तत्व हे. तू सांग, तुला तुझे डिरेक्टर वगैरे आठवत आहेत? जिप्सीचे डिरेक्टर कोण? हो. तुझे बाबाच. आणि लिहिली कथा कोणी लिहिली होती? बाबा. बाबांनीच लिहिली होती. मग तुला तिथे काम करताना साईट वरती बाबा ऍज अ बाबा म्हणून वागत होते का डिरेक्टर म्हणून वागायचे? फिल्म करताना डिरेक्टर म्हणून आणि माझ्याशी बोलताना बाबा म्हणून. हा ओ सो स्वीट. पण जसं घरी बाबा रागवतात, ओरडतात, काही केलं चुकलं तर हे असं करू नको, हे असं का करतो, तिथे साईट वरती पण असंच ओरडायचे का रे तुला? मला घरी पण ओरडत नाहीत. घरी पण नाही ओरडत? वा वा वा. आता थांब, मी तुझ्या बाबांचीच विचारते आणि बाबांचीच बोलते. बाबा, 2 मिनिटं येता का तुम्ही इथे? नमस्कार. चालू आहे, बसा. आता थोडस कबीरच्या विषयी तुम्ही सांगा. सगळ्यात आधी की जेव्हा मी स्क्रिप्ट लिहिली त्याच्यानंतर आमचं कास्टिंग सुरू होतं आणि कास्टिंग एक मुलीचं कास्ट केलं होतं, एका मुलीला. पण कोविडमुळे 2 वर्ष फिल्म पोस्टपोन झाली आणि त्याच्यामुळं मग ती जो इनोसंटनेस हवा होता मला फिल्ममध्ये त्या लीड मुलांमध्ये. कॅरेक्टरचा, हा, तर तो तिच्यात राहिला नाही. मग मी तिला दुसऱ्या कॅरेक्टरसाठी शिफ्ट केला आणि दुसरी एक मुलगी शोधत होतो. मग बऱ्याच ऑडिशन्स घेतल्या. त्याच्यानंतर काय रिअल ही डोंबारी समाजावरती फिल्म आहे, भटक्या लोकांवरती. तर रिअल डोंबारी काही लोकांच्या मी जाऊन भेटलो, त्या मुलींना छोट्या कास्ट करण्यासाठी बोललो, पण असं कोणी तयार होत नव्हतं. आणि मग अशी वेळ आली की आता अगदीच मला वाटतं 1 महिनाभर राहिला असेल ना शूटिंगला, 1-1.5 महिना राहिला होता. आमची सगळी तयारी होती आणि लीडचं ती मुलगीच मिळत नव्हती. आणि एक दिवशी कबीरला सुट्टी होती आणि तो ऑफिसमध्ये आला होता, रविवार होता, आणि मी काम करत बसलो होतो आणि तो समोर बसला. आणि अचानक माझ्या लक्षात आलं की अरे, मुलीऐवजी जर मुलगा घेतला तर एक गोष्ट आहे की फिल्म तर होईल आपली, कारण आता राहिले होते फक्त 1-1.5 महिना.
आणि मग मी कबीरला त्यासाठी कास्ट केलं. असं त्याचं पण casting तुम्हाला माहित होतं का की कबीर असं एवढं छान ऍक्टिंग करेल? कारण ते इतकं हुबेहूब आणि इतकं सुंदर नॅचरल हा. काम केलेलं आहे. हा. मी स्वतः त्यावेळेला पॅनलवर होते, मी पाहिलंय, हो. अप्रतिम काम केले. तर तुम्हाला त्याच्याबद्दल एवढी खात्री होती की त्याला नॅशनल अवॉर्ड मिळणार आहेत, की टॅलेंट त्याच्यात आहे? अवॉर्डचं तर सेकंडरी पार्ट आहे, पण त्यांनी त्याच्या आधी बरेच शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरी, ऍड फिल्म्स आणि फीचर फिल्म्समध्ये पण, फीचरमध्ये तोपर्यंत नव्हतं केलं, नंतर केलं. हा. तर काम केलं होतं आणि मला त्याचं कामाबद्दल माहित होतं, कारण मी त्याच्याबरोबर काम केलं होतं आधी काही बरं. शॉर्ट फिल्म्समध्ये. तर मग आमचं जे जिप्सीचं जी गोष्ट होती, तर जिप्सीमध्ये काही म्हणजे काय म्हणतात त्याला, खेळ होते, डोंबारी खेळ असतात जे, ज्याच्यामध्ये जिम्नॅस्टिक असणारी मुलगी हवी होती आणि तशी काही मिळत नव्हती आम्हाला. मग मी एक विचार केला की आपण तो पार्ट बाजूला काढूयात, पण कबीरच्या कामावरती, ऍक्टिंगवरती जर फोकस केलं तर ती अजून फिल्म चांगली होऊ शकते, म्हणून आम्ही त्याच्यावरती जास्त पण ही कथा तुम्हाला कशी सुचली जिप्सीची? कारण अनेक इंटरनॅशनल फेस्टिवल जिप्सी सिनेमाने गाजवले, म्हणून विचारते की तुम्हाला ही कथा कशी सुचली? 1999ची गोष्ट असेल. मी 7वी वगैरेला होतो त्यावेळेस. मी गावाकडे होतो सोलापूर जिल्ह्यामध्ये. तर तिथं त्यावेळेस अशी गोष्ट असं घडलं होतं की एंटरटेनमेंटची बरीच साधनं आली होती. म्हणजे गावाकडच्या खेड्यात पण एक टीव्ही आले होते, पुढे मागे 1-2 वर्ष मागे पुढे असेल. आणि त्यावेळेस एक आमच्या गावामध्ये एक उद्योगधंदा आहे, तो सगळ्या समाजाचा तोच धंदा आहे. आणि जो डोंबारी समाज आहे, तर जो उत्तम पवार आहे फिल्म मधला, जो प्रोटॅगनिस्ट, म्हणजे जो याचा वडिलाचं कॅरेक्टर केलं, तो उत्तम पवार, त्याचे पूर्ण फॅमिली म्हणजे जवळजवळ 17-18 लोक असतील त्याचे, 14-15 भाऊ, 2-4 बहिणी आणि त्याचे आई वडील मिळून ते सगळे एकत्र आमच्या गावामध्ये आले होते. आणि ते खेळ त्यांनी केला असेल, एखादा खेळ केला, पण त्यांच्या लक्षात आलं की अरे पूर्ण खेळ करून त्यांना फक्त 100 रुपये वगैरे पूर्ण त्यांच्या फॅमिलीला मिळत असतील. आमच्या गावामध्ये त्यांना काम मिळालं, जे रस्सी बनते आमच्या गावामध्ये, आणि प्रत्येक माणसाला साधारणतः 100 रुपये मिळायला लागले. तर त्यांना ते फारच अप्रतिम वाटलं आणि ते थोडे दिवस तिथं राहिले. आणि उत्तम पवारने त्यावेळेस डिसिजन घेतलं की आपण याच गावामध्ये इथंच राहूयात, कारण काम मिळते आणि कारण डोंबारी खेळ कोण बघत नव्हतं त्यावेळेस. तो राहिला तिथं, उत्तम पवार, त्याची बायको, त्याचा मुलगा मुलगी असे तिथं राहिले. पण बाकीचे 1-2 दिवस राहिले आणि त्यांना, कारण ती सवय नसल्यामुळे ना एका ठिकाणी राहायचं, ते निघून गेले पुढे. पुढच्या वर्षी काय झालं की आणखीन 2-3 जण राहिले, बाकी पुढे गेले. म्हणजे ते दरवर्षी फिरत येत असतात ना. आणि मी 2003 पर्यंत ते बघितलं की ऑलमोस्ट सगळे तिथं राहिले होते. आणि थोड्या दिवसानंतर मी गावाला गेलो, मला वाटतं एक 8-10 वर्षानंतर वगैरे. तर मला कळलं की त्यांना ग्रामपंचायतीकडनं घरं मिळालेत. त्याच्यानंतर त्यांचं आधार कार्ड आहे, रेशन कार्ड आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट ही वाटली की त्याची ती जी मुलगी आहे आणि मुलगा जो उत्तम पवारचा, ते शाळेत चालले होते, शाळा शिकत होते. आणि मग मी विचार केला की अरे अशी भटकी लोक जर शाळा शिकली तर त्यांच्या आयुष्यातले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे सॉल्व्ह होऊ शकतात. तर ह्या धाग्याला पकडून मी काल्पनिक गोष्ट लिहिली आणि त्याच्यावरती मग स्क्रिप्ट लिहिली आणि फिल्म केली. खूपच छान आहे. डोंबाऱ्यांचं पूर्ण जीवन इतकं तंतोतंत त्यांच्यात दाखवलेलं आहे, अप्रतिम दाखवलेलं आहे. तेव्हा ह्याची शाळा वगैरे काही चुकत नव्हती का? बरेच दिवस शूटिंग चाललं असणार, 3-4 महिने तरी शूटिंग चाललं असणार. नाही, वर्षभर शूट होतं आमचं. हा, कारण त्याच्यामध्ये सीझन आहेत ना, उन्हाळा आहे, पावसाळा आहे, तुम्ही बघितलंय. त्याच्यानंतर पाऊस पडल्यानंतर ग्रीनरी सीनमध्ये गॅप असतो पावसाचा. तसं सगळं आम्ही ते सीझन वाईज शूट केलं, वर्षभर होतं. तर शाळेला त्याला सुट्टी, त्याचे शिक्षक त्याच्यावरती फार प्रेम करतात. त्याचे जे वर्ग टीचर आहेत, घोडके सर, त्याला खूप सांभाळून घेतात प्रत्येक वेळेस. म्हणजे शाळेला तर प्रश्न त्यालाच विचार, तू शाळेमध्ये कसं काय करायचास? बुट्टी मारायचा? शाळेत जायला आवडायचं का नाही आवडायचं? आवडायचं. अभ्यास करायला आवडतो तुला? जास्त नाही आवडत तुला? थोडीशी आवडते. हा, मग तुझे टीचर काय म्हणायचे, सर काय म्हणायचे? शाळा खूप सपोर्ट करायची आम्हाला. जिप्सी झाल्यानंतर आम्हाला स्टेट अवॉर्ड मिळाले 8. तेव्हा आम्हाला तिकडे जायला गाडी भेटत नव्हती, आहे ना? गाडी भेटत नव्हती आणि सरांना माहिती होतं स्टेट अवॉर्डला जायचंय मुंबईला, कारण की मी पुण्याला राहतो. बरोबर. आणि मग सर म्हणले मी माझी स्वतःची गाडी घेऊन येतो. आणि ते दिवस झाले की दुसऱ्या दिवशी परीक्षा होत्या, एक्झाम्स. मग ते सरांनी आम्हाला तिथनं पिकअप केलं. तिथं स्टेट अवॉर्डचं ते काय म्हणतात त्याला, अवॉर्ड अवॉर्ड फंक्शन
रात्रभर म्हणजे थांबले. त्यांनी दिवसभर गाडी चालवली, आम्हाला जायला सकाळ झाली, तोपर्यंत गाडी चालवली आणि दुसऱ्या दिवशी परत ते एक्झामला आले होते. अरे वा. हा सर, ऐकताय ना तुमचा विद्यार्थी काय म्हणतोय? तुम्ही त्याला खूप मदत केली आणि त्याचे तुमच्यावर खूप उपकार आहेत असं तो म्हणतोय. तर घोडके सरांना सुद्धा आभार. मंडळी, गंमत माहितीये का, जिप्सी हा चित्रपट स्वतः शशी खंदारे यांनी लिहिलाय, तसंच दिग्दर्शन सुद्धा त्यांचं स्वतःच आहे. तेव्हा नॅशनल अवॉर्ड जरी त्यांच्या मुलाला मिळालं असलं तरी त्याचं बरंचसं श्रेय त्यांच्या वडिलांकडे जातं. तेव्हा तुमचं पण अभिनंदन तुमच्या मुलाला नॅशनल अवॉर्ड मिळाल्याबद्दल. थँक्यू. या चित्रपटासंदर्भातील आणखीन काही आठवणी सांगा ना. बऱ्याच आठवणी आहेत. म्हणजे आम्ही फिल्म आम्हाला करायलाच 5 वर्ष लागली. म्हणजे पहिला मला गोष्ट सुचल्यापासून ते पहिलं आमचं जे स्क्रीनिंग झालं पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला, तिथपर्यंत 5 वर्ष झाली होती. हा. तर त्या प्रवासामध्ये बऱ्याच आठवणी होत्या. जेव्हा त्याचं आता सांगितल्याप्रमाणे त्याचं कास्टिंग झालं आणि मग आम्हाला सुट्ट्या हव्या होत्या, तर त्याच्या शाळेला आम्ही सुट्ट्या घेतल्या. आणि त्याचं असं होतं की फक्त त्याला सुट्ट्याच हव्या ना, फक्त नको होत्या. सुट्ट्याबरोबर त्याचे ते डोंबारी असल्यामुळे ना त्याचे नख, त्याच्यानंतर त्याचे केस, त्याच्यानंतर पूर्ण त्याला टॅन करायचं होतं. तर ते आम्हाला वर्षभर सगळं वाढवायचं होतं. तर शाळेने ते आम्हाला वर्षभर अलाव केलं. ज्या शिक्षिका आहेत, वर्ग शिक्षक संजय घोडगे सर आणि मुख्याध्यापिका खाटपे मॅडम, तर त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. तर त्याच्या आठवणीच्या संदर्भात की त्याला अवॉर्ड मिळालं, त्याच्या पाठीमागं आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे की डिरेक्टरचा, आई वडिलांचा खूप सपोर्ट असतो, म्हणजे त्याचं योगदान असतं. पण मुलांचं पण तेवढं असतं, कारण त्याचं कास्टिंगच त्याच्यासाठी होतं की त्यांनी काहीतरी त्याच्यामध्ये ते पोटेन्शियल असतं म्हणूनच. बरोबर. हो. तर मग त्यांनी एवढ्या कष्टातून केलं सगळं की आमचं 42 ते 45 पर्यंत डिग्रीमध्ये शूटिंग होतं. उन्हाळ्याचा सगळा सिक्वेन्स होता. बापरे. हा. आणि तो सोलापूर जिल्ह्यामध्ये होता. हो, कडक उन्हाळा तिकडे, दुष्काळग्रस्त एरिया. हो. आणि तो भटक्या समाजातला असल्यामुळं पहिले काही शेड्यूल्स त्याच्या पायामध्ये चप्पल नव्हती. तर आम्हाला त्याला ते माळरान, डांबरी रस्ता, त्याच्यानंतर ते कुसळाचा सगळा रस्ता, काठेरी वाटा, यातून त्याला चालावं लागायचं होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये त्याचं आव्हान असं होतं की त्याच्या चेहऱ्यावरची रेष पण हल्ली नाही पाहिजे होती. कारण त्याच्या पायात काटा जरी घुसला, कुसळ घुसलं, खडा टोचला, तर त्या चेहऱ्यावरती दिसलं नाही पाहिजे होतं. कारण तो ज्या समाजातनं आलाय, कारण त्याचं रोजचं जगन आहे ते. काठा घुसला, रक्त आलं तरी तो पाय मातीमध्ये घासेल, त्याला माती चिटकली, ते रक्त ऑटोमॅटिक थांबतं आणि तो पुढे जातो, तो बघणार पण नाही, असं होतं. आणि ते खरोखर त्यांनी केलं. आणखी एक गोष्ट मला सांगायची वाटते, जी आता कबीरच्या संदर्भात तुम्ही विचारलं की त्याच्या बरोबरच, त्या उन्हाबरोबरच आहे ना, नंतरचा आमचा सगळा सिक्वेन्स होता तो पावसातला होता, कोकणातला. आणि कोकणामध्ये शेवटी असं झालं की प्रोड्युसर पण आम्हीच होतो. आम्ही ऑलरेडी म्हणजे शूटिंगचे आम्हाला एवढी आव्हानं होती की आमचं शूटिंगच्या पहिल्या दिवशीच आमचं सगळं बजेट संपलं होतं. आम्ही जेव्हा मुहूर्ताला गेलो त्या दिवशी मला आमच्या टीमला चहा पाजायलाही पैसे नव्हती, अशी अवस्था होती. नंतर मग आम्ही बरेच काही गोष्टी करून नंतर फायनान्स घेऊन वगैरे केलं. आणि शेवटीचे 3 दिवस आम्हाला सलग शूट करायचं होतं, कारण आम्ही लाईट्स आणि बाकीच्या सगळे गोष्टी मागवल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये कबीर आजारी पडला आणि ते आम्हाला शूट करणं थांबवणं शक्यच नव्हतं. कारण तेव्हा इथपर्यंत आम्ही असं आलो होतो की शक्यच नव्हतं, सगळंच आमचं सगळं संपलं होतं. आणि कबीर आजारी पडला. म्हणजे डॉक्टरच्या आम्ही सल्ल्याने त्याला औषध पाजून प्रत्येक शॉट घ्यायचो. आणि एक वेळ तर अशी आली की त्याच्या अंगामध्ये जीवच राहिला नव्हता, तो उभंच राहू शकत नव्हता. आणि मग शक्यच नव्हतं, कारण ते एक्सप्रेशन पण तसे येत नव्हते. आणि मग शेवटी आम्ही ठरवलं की यार थांबूयात. पण कारण मला माहिती होतं आता थांबलो की परत फिल्म होणारच नव्हती, कारण आम्ही रोज एवढी आव्हानं झेलून ती करत होतो. शेवटी मग मी म्हणलं एक शेवटचा ट्राय करूयात. आणि कबीरला साईडला घेतलं मी, त्याला सांगितलं, बाळा तुझ्या बाबाकडचे सगळे पैसे संपले, आता फक्त एक अर्धा तास राहिला असेल शूटला. आणि सकाळ होत आली होती, दिवस उजडायच्यात आम्हाला ते करायचं होतं. आणि तो सलग 3 दिवस भिजत होता. मी त्याला औषध पाजून ते शॉट्स घेत होतो. तुझ्या बाबाकडचे आता सगळे पैसे संपलेत, आपण जे कर्ज काढले त्याचे सगळे, आता कोणी कर्ज पण देणार नाही, एवढे पैसे घेतलेत, फक्त अर्धा तास आपल्याला शूट करायचं आहे. अर्धा तास आता शूट केलंच तू तरच आपला पिक्चर पूर्ण होईल, नाही तर आपल्याला सगळं डब्यात जावं लागेल आणि आपल्याला कर्ज जे झालंय ते आपल्याला घर बीर सगळं विकून द्यावं लागेल. आणि तो मग मला त्याने मिठी मारली आणि भयानक रडला आणि पुन्हा उभा राहिला आणि म्हणला की बाबा करूयात आपण. आणि मग तिथून त्यांनी ते शेवटचं आमचं चालू होतं आणि त्यांनी ते तेवढ्या ताकदीने दिलं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की कबीर असेल, त्रिशा असेल, भार्गव असेल, त्यांची जिद्द, तर
त्यांच्या आई वडील, कारण मी वडील म्हणून पण सांगतो आणि डिरेक्टर म्हणून पण सांगतो, त्यांची जेवढी मेहनत असते, त्यांचं जेवढं सपोर्ट असतं त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीने जास्त त्यांच्यामध्ये ते पोटेन्शियल असतं, म्हणून ते त्या जागेवरती असतात. बरोबर. हो, थँक्यू, तुम्ही आलात आणि छान माहिती दिलीत. भार्गव, आता मला तू सांग, शूटिंगच्या दरम्यान काय अडचणी येत होत्या, तुझे काय अनुभव आहेत? पहिला मित्र शिकवत होता तशी आली पण आता तुमचं शूटिंग संपल्यानंतर तुम्ही एकमेकांना मिस करत होता, एकमेकांची तुम्हाला आठवण यायची, त्रिशाची, श्रीनिवासची, यांचा सहयोग कसा होता? त्रिशाचा, श्रीनिवासचा धमाल. मग तुम्ही शूटिंगच्या वेळेला काय काय मजा करायचा? ते 9 कमी 9 कमीला 5 फिल्म होता झालं झालं गप्पा उठलो मी त्यातला आणि आईबाबांचं सहकार्य कसं होतं? आज तुझ्या बरोबर तुझी आई आली आहे, आपण एक 5 मिनिटं आईशी पण बोलूया. हा, या. सुनीता ना, सुनीता ताई या. नमस्कार. तुम्हाला कसं वाटतंय लेकाला तुमच्या नॅशनल अवॉर्ड मिळालंय ऐकून? खूप आनंद झाला. हा म्हणजे आम्ही अपेक्षा पण केली नव्हती की हा त्याच्यासाठी नॅशनल अवॉर्ड असेल. हा कारण म्हणजे या क्षेत्रात असे बाबा पण आहेत, पण हा. आम्ही म्हणजे त्याचा स्पीचचा थोडा प्रॉब्लेम आहे. तर ते आम्ही म्हणजे स्वप्नात पण बघितलं नव्हतं की हा पिक्चर मध्ये वगैरे काम करेल असं. हा आणि दगडी चाळच्या प्रीमियरला गेलेलो. तिकडे कास्टिंग वाले हे आले होते, प्रवीण इंदू आणि शंतनू भागे. हा त्या दोघांनी त्याचा तो बिहेवियर सगळा बघितला आणि त्याचा व्हिडिओ केला आणि डायरेक्ट नागराज सर आणि सदा सरांना पाठवला आणि त्यांनी त्याला सिलेक्टच केला त्यावेळेस. आणि तसं त्याचा म्हणजे हा प्रवास चालू झाला त्या पिक्चरचा. चित्रपट अप्रतिम आहे. मी सगळ्यांना सांगेन नाळ 2 बघाचं, नक्की बघा. आम्हाला स्टोरी माहीतच नव्हती की काय आहे आणि त्या मूवी मध्ये दाखवतील की ती शूट घेतलेलं, हा. त्याच्यात आपल्याला माहित असतं किती घेतात आणि हो, किती एडिट करतात. असतं हो ते माहिती. तर आम्हाला वाटलं पण नव्हतं की त्याला म्हणजे एवढा दाखवते. पण नागराज सरांच्या प्रोडक्शन मध्ये म्हणजे त्याला घेणं म्हणजे मोठी गोष्ट. हो हो आणि सुधाकर सरांनी म्हणजे त्यांच्याकडून एवढं छान काढून घेतलंय ना. आणि 2-2.5 महिने चाललेलं शूट हा. ते ह्याला होतं, जुन्नर भागात होतं ते, पुण्याच्या साईडला. हा. पूर्ण पाऊस वगैरे सगळं चालू होतं आणि ते डोंगरावरचा वगैरे क्लायमेट होता. हो तिकडे तर ते मुलं म्हणजे असे वरती ट्रॅक्टरने वगैरे गेले तर ओ हा आणि पाऊल वाटा एवढ्या छोट्या, हा त्याच्यातून सगळं ते शूटिंगचं सामान वरती डोक्यावर वगैरे घेऊन ते shoot हो केलंय. अच्छा म्हणजे अच्छा. ते खूप बदललंय. हा, म्हणजे आम्ही एका शूटच्या वेळेस त्याचा एक शॉट होता, हा. त्याच्या पायावरून साप गेला होता. बापरे. म्हणजे ते त्याने बघितलंच नाही. हा जेव्हा शॉट संपला हा ते डिरेक्टर म्हणजे ती मुलं जी होती डिरेक्टर हो असिस्टंट त्यांनी असं त्याला उचलून घेतलं ना, म्हणजे बापरे, ते खूप म्हणजे ते मला पण माहित नव्हतं. आम्ही बाजूला बसलेलो आणि शॉटच्या वेळेस ते झालं, त्याला स्वतःलाच माहित नाही की तो पायावरून साप आहे. त्रिशा आणि भार्गव त्यांची मस्ती म्हणजे शॉर्ट संपलं की आमची मस्ती चालू होते. काय मी तू हा. विदाउट चप्पल असतो
आणि काय आहे? ड्रेस होता ना, म्हणजे तो पूर्ण पॅक होता, पण हो. ते पायावर गेलं, तो फक्त कळलं नाही. acting मध्येच होता. ती पण देवाच्या अचानक छंद चालू परत आपल्याला तुम्ही आताच म्हणालात की याचे बाबा पण याच क्षेत्रात आहेत, तर एक्झॅक्टली काय करतात त्याचे ते बाबा? कार्यकारी निर्माता म्हणून म्हणजे इंडस्ट्रीमध्ये काम करतात. हा हा. त्यांनी आता जवळजवळ 30-32 फिल्म केले. अच्छा. हा हा 25 वर्ष, आणि नाटकांना लाईट सप्लाय वगैरे आमच्याकडून करतो. हा. पण ते आहे, त्याचा मोठा भाऊ पण आहे, तो पण असिस्टंट डिरेक्टर. पण तुमच्या कधी लक्षात आलं की याला ऍक्टिंग मध्ये इंटरेस्ट आहे किंवा काय? नाही, ऍक्च्युली ना नाटक बघायला खूप जातो, मराठी movie तर हा. सगळ्या बघितलेल्या आहेत theaterला जाऊन. म्हणजे आवड खूप आहे हा. नाटक क्षेत्रात असल्यामुळे. त्या ह्याची म्हणजे इंडस्ट्री मधलं बरंच माहिती असल्यामुळे ते आवड तर आहे, हा. पण ते शिक्षण पण महत्वाचं असतं. हो बरोबर. ते आता तू काय करतोस बाळा? 12वी मध्ये. तुम्ही जिथे राहता तिथे काय रिॲक्शन होती? शेजारी पाजारी म्हणा की कुठे? खूपच खुश झाले. म्हणजे ते हे बोलले होते की म्हणजे पिक्चर बघितला ना तेव्हाच ते बोलले होते खूप बारीक आपल्या शेतात. म्हणजे आमच्या सोसायटी BST ची सोसायटी आहे, हा हा तर त्यांनी मग सोसायटीमध्ये त्याचं कौतुक केलं तिथे हा आणि हा. ध्वजारोहण करून घेतलं त्याच्याकडून. अरे वा. पहिल्यांदा असं झालं की भार्गवच्या हस्ते ध्वजारोहण झालं नॅशनल, त्याला मान दिला तो सगळ्यांनी आणि ध्वजारोहणाचा. सोसायटीचं म्हणजे गेटवर आमच्या एक लिहिलं होतं बोर्डवर की त्याला हा. नॅशनल अवॉर्ड भेटला. परत आता आमच्या सोसायटीची पूजा झाली, हा तिकडे पण पूजेच्या दिवशी पण त्याला म्हणजे एक कार्यक्रम ठेवलेला, तर त्या कार्यक्रमात पण त्याला केलं हा. की बाबा ह्याने केले, तर त्याचं कौतुक केलं त्याला. बरोबर. हा. भार्गव, तुझा आवडता हिरो कोण? भरत जाधव. तो तुला खूप आवडतो? अरे वा, माझ्या ओळखीचं मी त्याला सांगेन ना, बघ तो भार्गव असं असं म्हणाला म्हणून. माहिती आहे ना? वा वा, छान छान. मग तुला असं वाटतं की त्यांच्यात एक गलबल्याची भूमिका तुला करायला मिळावी असं वाटतं का कधी? नक्की ना, खूप छान भूमिका केली आहे त्यांची, अजरामर भूमिका आहे. गलबले निघाले, करून दाखव. हा. छान, मस्त. सुनीताताई, तुम्ही आलात, खूप बरं वाटलं. मंडळी, आजपर्यंत मला स्पॉन्सर होते, माझ्या कार्यक्रमांना आलेल्या गेस्टना गिफ्ट देत होते, परंतु आज विक्रमी गिफ्ट्स आलेले आहेत. तुम्ही विश्वास ठेवणार नाही तेवढे अख्खी माझी रूम गिफ्टने भरली आहे. माझ्या काही मैत्रिणींनी नावं आमची सांगू नको असं सांगितलं, पण तुम्हाला गिफ्ट पाठवलेले आहेत. आजचा हा खास कार्यक्रम न्यू इयर साठी होता, त्यामुळे हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना सुखाचं आनंदाचं जावो, आणि हॅपी न्यू इयर टू ऑल माय व्ह्युअर्स.